हॅलो नमस्कार. कसेच सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि मी आत्ता व्हिडिओ स्टार्ट केला. कारण काय झालं, आज दिवसभर खूप आराम केला कारण तब्येत थोडीशी खराब आहे. बेबीची तब्येत मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, तिला वॅक्सिन दिल्यामुळे थोडीशी 1-2 दिवस तिला पण कणकणी आली होती. आणि त्याच्यानंतर मला कालपासून असं झालं की थोडीशी कणकणी, परत पायदुखी वगैरे असं हे चालू झालं. सो काय होतं आहे, डिलिव्हरीनंतर ना इम्युनिटी खूप लो झाली आहे. नाहीतर मला असं व्हायचं की वर्ष अजिबात कधी काही दुखणं नाही, असं काही व्हायचं नाही. म्हणजे सर्दी वगैरे पण खूप रेअरली मला व्हायची. पण आता असं होतं की घरामध्ये जरी कोणाला सर्दी वगैरे झाली तर लगेच इन्फेक्शन होतं, खूप लवकर इन्फेक्शन होतं. आणि मग मला पण सर्दी, घसा खवखवणं वगैरे अशा गोष्टी होतात. सो हे सगळं ना डिलेवरीनंतर स्टार्ट झाले. तरीसुद्धा प्रेग्नेन्सीमध्ये ना मी एक वॅक्सिन घेतलं होतं, मला नाव नाही आठवत ॲक्च्युली. जे आपण टीटीचं इंजेक्शन घेतो ना त्याच्यानंतर एक घेतलं होतं, फ्लुरॉक्स के असं काहीतरी म्हणून, मला आठवत नाही एक्झॅक्टली काय ते. सो ते त्याने सुद्धा ना, म्हणजे डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की 3-4 महिने तुला किंवा बेबीला सर्दी हे नाही होणार. ॲक्च्युली मला सर्दीचे किंवा खोकल्याचे, घसा खोकवणं वगैरे सगळे लक्षण आहेत. फक्त म्हणजे प्रॉपर असं खोकला येत नाही वगैरे अशा गोष्टी होत नाहीत. नाही तर बाकी सगळे लक्षणं तशीच आहेत. सो असं आहे. त्यामुळे त्या वॅक्सिनचा आम्हाला ना तो एक फायदा झाला की तेवढा, म्हणजे जेवढा आपल्याला सर्दी खोकल्यामध्ये खूप जास्त कणकणी वगैरे येते ना, तर तेवढा त्रास होत नाही. नाहीतर मग काय होतं, आपल्याला एकदम खूपच आराम करावा लागतो. 4-5 दिवस तरी आपले त्याच्यामध्ये निघूनच जातात. असं आता इथे बसलेच होते, त्यावरून आठवलं की मागे आम्ही जो लसूण लावला होता ना, तो एक जणांनी विचारला होता की नाही का कसा आहे तो, त्या नंतर दाखवा लसूण. तर बघा, लसणाची ना अशी अवस्था झाली, त्याची वाढच होत नाही आहे. म्हणजे आतमध्ये पण त्याची काही वाढ होत नाही. म्हणजे असं प्रॉपर त्याच्या ज्या काही कुड्या असतात ना, कुड्याच ना, तर त्या काही अशा मोठ्या झाल्याच नाही. जे आम्ही लावलं होतं तशाच आहेत. आणि वरतून सुद्धा अशी अवस्था झाली. म्हणजे बहुतेक ना ती जमीन तेवढी काही व्यवस्थित नाही आहे, अशी जशी आपली शेतातली माती असते ना, तर तशी नाही आहे. त्याच्यामुळे मग ते असं झालं असेल. आणि इकडे आम्ही हा जो आहे ना पारसा दोडका, तर तो लावला आहे. तर त्याचीसुद्धा बरीच वाढ झाली आहे. पण आता त्याला ना असं फवारणी, तर आता फवारणी वगैरे नाही ना, त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा असं विघ्न पडल्यासारखं होतं. सो असं होतं, म्हणजे झाडं लावली ना तर त्याच्याकडं प्रॉपर लक्ष देणंच आहे. आणि काय होतं, लावतो आम्ही, त्याच्यानंतर मग इथे जे गांडूळ खत वगैरे असतं ना ते टाकलं होतं. पण ह्या झाडांवरती ना असं फवारणी वगैरे काही केली नाही. त्यामुळे आता थोडं इथे दिसत असेल तुम्हाला, इथे वाळून गेले खाली. आणि वरती जे आहे ना तर ते एकदम व्यवस्थित आहे. आता माहीत नाही याला येतील की नाही जे काही दोडके वगैरे आहेत ते. आणि इकडे सुद्धा ना अजून काही झाडं लावली आहेत. इथे शेवगा आहे. आता शेवगा किती दिवसांनी येतो आई? 6 महिने ना. इथे शेवगा आहे, छोटा आहे. आता इकडे मिरच्या आहे, मिरच्या पण आल्यात बघा. मिरच्याची 2 झाडं आली आहेत. ते झाले ना मोठे व्यवस्थित, तर आपल्याला घरच्या पुरत्या मिरच्या होऊन जातील. आणि इकडे वालाची शेंग आहे बघा. हे पण आता छान झालंय, पण थोडं आता त्याच्यावरती ना असं विघ्न पडायला लागले. तर ह्याच्यासुद्धा मी एका शॉर्टमध्ये दाखवलं होतं एक भाजी. तर ती ह्या वालाच्या जे शेंगा आहेत ना, वालाचं झाड, त्याचीच भाजी केलेली होती. तर छान होतं त्याला सुद्धा शेंगा. आणि बाकी अजून काय आले पण ते कशाचं माहीत नाही मला. एवढी अशी झाली आहेत गार्डनमध्ये आपल्या झाडं. आता सर्दी वगैरे आहे, थोडा घसा खोकवतो. तर सकाळी सुद्धा ना मी तुळशीचे पानं घालून चहा घेतला होता. आणि तुम्हाला मागे पण मी दाखवलं होतं की काढा बनवलं होतं मी, तेव्हा सुद्धा तब्येतच खराब झाली होती खरं तर. आणि काढ्याने ना बराच फरक पडतो. पण म्हटलं आता काढा नको, आता आपण चहामध्येच तुळशीची पानं टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर मग रात्री मी काढा बनवेल. आणि आता मी तुम्हाला म्हटलं होतं ना की 1.25 महिना काही आमच्याकडे म्हणजे बेबी झाल्यानंतर पूजा वगैरे करत नाही. त्याच्यामुळे पूजा केली नव्हती. आणि तुळशीची सुद्धा मग पूजा नाही केली, देवांची पण नाही आणि तुळशीची पण नाही, असं झालं. त्याच्यामुळे तुळस बघा एवढी छान आली होती ना अगोदर, तर सगळी अशी सुकल्यासारखी झाली आहे. कारण तिची पूजा नाही, पाणी नाही त्याला. पाणी तरी कसं म्हणजे घालायचं ना आपण, त्याच्यामुळे आम्ही काही पाणी पण नाही घातलं तुळशीला. त्याच्यामुळे मग एकदम सुकून गेली आणि थोडे पानं राहिली बघा. पण परत आता पूजा वगैरे करतोय, तर आता थोडे पाणी येत आहेत, म्हणजे नाही का पाणी वगैरे घातल्यामुळे. तर म्हटलं आता याच्यातलीच 2-3 पानं घेते मी. तर ही अशी 3 पानं घेतली आहेत तुळशीची. आणि म्हटलं आता ही चहामध्ये घालते आणि चांगला अद्रक आणि तुळशीची पानं वगैरे टाकून ना असं चहा बनवते, जेणेकरून थोडं घशाला पण बरं वाटेल आणि सर्दीला हे पण थोडंसं बरं वाटेल. सो चला आता ना तर चहा बनवूया आपण.
रात्रभर जागे होते आणि हसायला पण येते वरून. तुझं पण नाक जाम झाले काय की ग? माझं पूर्ण घसा हे जाम झालाय कालपासून. कारण आवाजच पूर्ण बदल येतोय लगेच, हो ना? तोंड दाबल्यासारखं. घसा जाम झालाय, नाक जाम झालंय. पण ते नाही का मी म्हटलं तुम्हाला ते vaccine खूप फायदा झाला. तिला पण मुलीला पण काही त्रास होते आणि माझं पण कंट्रोल मध्येच आहे त्यामुळे. हा. कान जाम झाल्यासारखं वाटतं का? आणि आजकाल ना पोरगी म्हणजे ती एवढी शांत होती 6 महिना, पण आजकाल हे 3-4 दिवसामध्ये रात्रीच्या 2-3 वाजेपर्यंत नुसती रडत बसते. काय होतं? हा? MGD3 घ्यायला सांगितलं ना त्यासाठी? नाही, ती कमरेसाठी आणि कानासाठी नाही. अच्छा ते सीझरमुळे पेन होतं ना, त्याच्यासाठी सांगितलं. अच्छा. ही रडते हो. आता हिचं पोट दुखतंय, काय होते कळतच नाही मला एक्झॅक्टली. पण 6 महिना झाल्यानंतर ना भरपूर चेंजेस होतात. म्हणजे हळूहळू जसं बेबी मोठं होईल आता झालं चालू. म्हणजे आताच नाही, पण 9-10 वाजले ना मग तिचं चालू होतं. 9-10 वाजलं की चालू होणार आणि नंतर रात्री 2-3 वाजेपर्यंत सगळ्याच्या नुसते मांडीवर बसायच्या. हो ना? मी घेणार, मग थोड्या वेळ पप्पा घेणार, मग त्याच्यानंतर थोड्या वेळ आजी घेणार, त्याच्यानंतर आत्या आली, त्या आत्या घेणार, असं कंटिन्यू चालू ठेवणार. हा? झोक्यात तर नकोच वाटतं. दिवसभर झोक्यात झोपते, रात्री झोक्यात टाकली कशी झोपते. त्याला झोक्यात नाही आवडत रात्री. रात्रीच्या रात्रीच्या टायमाला अजिबात नाही आवडत. चल उठा उठा आता खेळत. कोण झोपवतंय बाबा बाळाला? कोण झोपवतंय? तुम्ही? अंशू झोपवतात काय बाळाला? होय होय, अंशू झोपवतात. हळू हळू. बाळाचं नाव काय? अंशू, बाळाचं नाव काय? हळू हळू, एवढं नाही ओढायचं, असं हळूहळू द्यायचा झोका, नाहीतर रडत असते बरं का बाळ. हा तसं हळू. हा कोण ओरडते? कोण आहे? पिकूची काय? आणि तोंड किती भरले चॉकलेटने? किती भरले? पिकूचा फोटो काढू? बरं काढते. जा तोंड धुवून या, जा फ्रेश होऊन या. मी देते बाळाला झोका. जा जा बरं. नाही नाही, द्या तुम्ही. हे देते मी. मी घालवते. किती गोरे. तुमच्यासारखंच आहे ना? होय, तोंडात नाही घालू. मी तर म्हणलं पूर्ण देवासारखी दिसत होती लहान असताना. नाक, डोळे. नाही नाही, देवासारखी. देव आता खराब झालेत म्हणून असं वेगळे वाटतं. सगळ्यात गुणी पोग. होय, सगळ्यात गुणी. हा, एकदा हसून दाखवा ना. दाखवा ना मला हसून. ते केसांना काय झालं? कोंबडा कोंबडा. अगं किती हलवलंय, किती हलवलंय तिला. तुम्ही आता किती पण हलवता होणार नाही आणि संध्याकाळी तुम्ही तिला किती पण झोपवा, ती झोपणार नाही. हं? पिल्लू? तर पिल्लूला ज्यांनी मांडीवर घेतले ना त्या माझ्या आहेत मोठ्या ननंद. आता मी खूप अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले, पण तेव्हा आपली यूट्यूब फॅमिली खूप कमी होती, त्यामुळे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. सो त्या माझ्या मोठ्या ननंद आहेत आणि ह्या अलीकडे ज्या बसल्या तर त्या माझ्या 2 नंबरच्या ननंद आहेत आणि बाकी सगळी जी बच्चे कंपनी आहे ना तर ती त्यांची मुलं आहेत. सो आज या दोघी आल्या आहेत, अजून एक जण आहेत आणि मागे छोटी दिदी येऊन गेले जसं तुम्ही बघितलं. आणि आत्ता ह्या ना कम्फर्टेबल नव्हत्या, त्यामुळे मग मी आवाज ना म्यूटवरती केला आणि मग म्हटलं आपणच सांगावं. खूप वेळेला फॅमिलीमधले बरेच जण कम्फर्टेबल नसतात, पण मग तुम्ही खूप वेळा विचारता की मग तुझी सासरी कोण कोण असतं, तुझी सासरची फॅमिली कशी आहे काय. सो म्हटलं तुमच्यासोबत ही छोटीशी क्लिप शेअर करावी. मागे ना एका शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा पण आमच्याकडे सासरची माणसं येतात ना तर तेव्हा आमचा ठरलेला बेत असतो की नॉनव्हेजचा, आणि जेव्हा माहेरची येतात तेव्हा व्हेजचा बेत ठरलेला असतो. पण आज ना खूप दिवसातून असं होतं आहे की आज आम्ही व्हेज बनवणार आहोत सगळ्यांसाठीच. कारण मग 2-3 जणी असे होते आम्ही की व्हेज खातो आणि बाकीचे सगळे नॉनव्हेज खाणारे होते. मग म्हटलं आता डबल करण्यापेक्षा ना आपण एकच गोष्ट बनवूयात. आणि मग आईने आणि माझ्या एक ननंद अगोदर आल्या होत्या, त्यांनी दोघींनी मिळून इथे जेवण बनवलं. तर इथे आहे चपाती, मस्तपैकी वरण भात, त्याचबरोबर भाजी, सॅलड आणि गोडमध्ये आहे श्रीखंड,
त्याचबरोबर पापड, हे अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि असं व्हेजचं मस्त ताट वाढलेलं असेल ना, हे बघूनच खरं तर मला जेवणाची इच्छा होते. पण आता मला इथल्या काही गोष्टी खायच्या नाही आहेत, माझ्यासाठी परत वेगळं जेवण बनलेलं आहे. सो आता मस्त आम्ही सगळेजण जेवण करून घेतो आणि नंतर बोलते मग. तर ना आता सगळेजण गेले आणि आता घर एकदम शांत शांत झाले, कारण घरामध्ये आम्ही ऑलरेडी 3घच जण असतो. म्हणजे मी, हे आणि आई. पिल्लू आहे पण पिल्लूचा एवढं काही गोंधळ नसतो, त्याच्यामध्ये एवढं काही वाटत नाही. पण आता सकाळी ना दीदी आल्या होत्या, म्हणजे माझ्या 3 नंदा आणि त्याचबरोबर सासरे, मग दाजी वगैरे, म्हणजे नंदांचे मिस्टर वगैरे सगळे आले होते. परत लेकरं होते सगळेजण. त्यामुळे घर एकदम गजबजल्यासारखं वाटत होतं आणि एकदम आता शांत शांत वाटतंय. सो म्हणजे पिल्लू झाल्यापासून त्या काही आल्या नव्हत्या, त्याच्यामुळे मग त्या बघण्यासाठी आल्या होत्या. आणि छोटी दिदी मागे आल्या होत्या, तर हे मी तुमच्यासोबत शेअर केलंच होतं की छोटी आहे तो आलेली तेव्हा. आणि मग आज हे आल्या, म्हटलं ते पण शेअर करू, कारण मग बऱ्याच जणांचं असं असतं की तू तुझी माहेरची जी फॅमिली आहे ना ती बऱ्याच वेळा दाखवते किंवा बऱ्याच ब्लॉगमध्ये असतात, पण सासरचे काही लोक दिसत नाही की नेमकं कोण कोण असतं फॅमिलीमध्ये काय, ते पण तू आम्हाला सांगत जा असं. तर आता इथे माहीतच आहे तुम्हाला कोण कोण असतं, पण मला 4 नंदा आहेत. मग त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत आत्ता मागच्या ब्लॉगमध्ये पण शेअर केलेलं आहे आय थिंक की कोण कोण आहे ते, पण खूपदा ते कम्फर्टेबल नसतात, त्याच्यामुळे मी खूप वेळेला ना त्यांना घेत नाही. पण मग आत्ता त्या जसं कम्फर्टेबल आहे तसं मी थोडं थोडं शूट केलं, जेणेकरून मला तुमच्यासोबत शेअर करता येईल. नाहीतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि बाकी मग त्यांनी दिदींनी मला बाकी दिदींना, छोट्या दिदींना वगैरे असे चुडे हे घातले, कारण आता संक्रांतीचा महिना चालू आहे त्याच्यामुळे म्हटल्या. आणि मग गप्पा वगैरे मारून मग त्या निघाल्या, कारण मग आता मुलांची शाळा वगैरे पण आहेत, त्यामुळे राहणं तर काही पॉसिबल नाही. सो आता सगळेजण गेले तर शांत वाटते. आणि मग बाकी काही नाही, आजच्यापुरतं एवढंच. सो चला, आजचा छोटासा व्लॉग मी इथे सेंड करते. कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.